थोडा वेळ कल्पना करूया की एका अशा चळवळीची जिने कोणतीही जबरदस्ती न करता किंवा कोणावरही बळजबरी करता केवळ एका भावनिक आवाहनावर जमीनदारांकडून चक्क लाखो एकर जमीन दान मिळवली. हो. आणि ही काही सामान्य गोष्ट नक्कीच नाहीये. अगदी, म्हणजे लोकांचा आपल्या जमिनीवरचा जीव किती असतो हे आपण जाणतोच, पण तरीही लोकांनी स्वेच्छेने आपल्या जमिनी दान केल्या. आता विचार करा की तीच ऐतिहासिक चळवळ आज प्रशासकीय पातळीवर पूर्णपणे ठप्प झाली आहे. आणि का तर सरकारी फाईलवर ऐवजी ब या रकान्यात खूण करण्यात आली आहे म्हणून. आणि कसं आहे ना, खऱ्या अर्थाने हाच या संपूर्ण परिस्थितीतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. म्हणजे एका बाजूला आचार्य विनोबा भावे यांची ती भूदान चळवळ, जिचा पाया लोकांचा विश्वास आणि नैतिक मूल्य यावर उभा होता, आणि दुसऱ्या बाजूला आजची परिस्थिती पाहता जिथे ही चळवळ प्रशासकीय लालफितीच्या आणि तांत्रिक नियमांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकलेली आहे. हो ना. म्हणजे जेव्हा एखादी लोकचळवळ अशी सरकारी कागदपत्रांमध्ये बंदिस्त होते, तेव्हा तिचे मूळ स्वरूप कसे हरवून जाते याचे हे एक अत्यंत विदारक उदाहरण आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि प्राथमिक स्रोत आहेत. मे 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने काढलेल्या काही अधिसूचना आणि शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, ते आपल्याकडे आहेत. हो, आणि त्यासोबतच काही निवेदने सुद्धा आहेत. हो, तीच. याशिवाय विनोदकुमार जयस्वाल, जे महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समिती पुणेचे सहसचिव आहेत, त्यानंतर रमेश दाणे, जे भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष आहेत, आणि सचिव एकनाथ डगवार यांनी शासनाकडे दाखल केलेल्या अत्यंत तातडीच्या तक्रारी आणि निवेदने आपण अभ्यासणार आहोत. या सर्व कागदपत्रांमधून ना स्वायत्तता विरुद्ध सरकारी नियंत्रण असा एक मोठा संघर्ष समोर येत आहे. हो, आणि चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट इथे अत्यंत स्पष्ट करणं गरजेचं आहे. या सखोल विश्लेषणात आपण कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा विचारधारेची बाजू घेणार नाही आहोत. आपला उद्देश केवळ या मूळ कागदपत्रांमधील तथ्यांचे विश्लेषण करणे हा आहे. बरोबर. कायद्याचा अन्वयार्थ प्रशासनाकडून कसा लावला जात आहे आणि निवेदकांच्या दाव्यानुसार 1953च्या मध्य प्रदेश भूदान यज्ञ अधिनियम कसे उल्लंघन होत आहे याचा आपण फक्त एक वस्तुनिष्ठ आढावा घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण हे जरा सविस्तर उलगडून बघूया. या संपूर्ण वादाची ठिणगी पडते ती 8 मे 2026च्या एका शासन निर्णयाने. या GR नुसार शासनाने असे जाहीर केले की यापुढे भूदान जमिनीचे वाटप किंवा त्यासंबंधीचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी शासनाची पूर्व मंजुरी घेणं बंधनकारक राहील. आणि इथेच मूळ कायद्याचा आणि सरकारी आदेशाचा मोठा संघर्ष सुरू होतो. म्हणजे वरवर पाहता पूर्वमंजुरी हा शब्द खूप प्रशासकीय आणि सामान्य वाटतो, पण तो मूळ कायद्याच्या गाभ्यालाच धक्का पोचवतो. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न नक्कीच विचारायचा आहे. जर शासन शेवटी जमिनीचे वाटप करत आहे, म्हणजे ही एक सार्वजनिक संपत्ती आहे, तर त्यांनी पूर्वमंजुरीची अट ठेवण्यात गैर काय? बरं. म्हणजे मंडळांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये किंवा जमिनीचे चुकीचे वाटप होऊ नये, अपात्र लोकांना जमीन मिळू नये, यासाठी शासनाने एक प्रकारचा वचक किंवा लक्ष ठेवलेले चांगले नाही का? मला तर यात काही चुकीचं वाटत नाही. नाही, हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि प्रशासनाचा युक्तिवादही याच धर्तीवर असू शकतो. पण इथे आपण हे समजून घेतले पाहिजे की ही केवळ एखाद्या सरकारी विभागाची जमीन नाहीये, ही भूदानाची जमीन आहे. अच्छा. जेव्हा आपण मध्य प्रदेश भूदान यज्ञ अधिनियम 1953 पाहतो ना, तेव्हा त्याच्या कलम 22 आणि 23 मध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केले आहे की जमीन वाटपाचे स्वतंत्र आणि वैधानिक अधिकार हे भूदान मंडळाला आणि तहसील समितीला आहेत. कायद्याने मुद्दामून ही स्वायत्तता दिलेली आहे. अच्छा, म्हणजे शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठीच हा कायदा बनवला गेला होता का? नक्कीच. यामागचा उद्देश असा होता की भूदानाचा मूळ विचार हा राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहावा. कायद्याने दिलेल्या या वैधानिक अधिकारांवर शासनाला केवळ एका कार्यकारी आदेशाद्वारे, म्हणजेच एका साध्या GRद्वारे नियंत्रण मिळवता येत नाही. बरं. कायदेशीर परिभाषेत याला अधिकारबाह्य किंवा अल्ट्रावायर्स असे म्हणतात. जोपर्यंत कायदेमंडळ स्वतः मूळ कायद्यात बदल करत नाही, तोपर्यंत एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या सहीने निघणारा GR हा वैधानिक कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही. बरोबर. समित्यांनी याच मुद्द्यावर अत्यंत तीव्र आक्षेप घेतला आहे की हा शासन निर्णय राष्ट्रपतींची संमती असलेल्या मूळ कायद्याचाच थेट भंग करत आहे. आणि विशेष म्हणजे प्रशासनाचा हा हस्तक्षेप इथेच थांबत नाही.
या शासन निर्णयाची अंमलबजावणी ज्या पद्धतीने केली गेली त्यात प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक मोठा नमुना पाहायला मिळतो. होय, तुम्ही आता कागदपत्रांमधील त्या धक्कादायक तांत्रिक चुकीकडे वळत आहात असं मला वाटतं. म्हणजे केवळ नियमच लादले गेले असे नाही, तर ते नियम प्रसिद्ध करण्याची जी कायदेशीर प्रक्रिया असते तीच पूर्णपणे चुकली आहे. आपण 6 मे 2026च्या अधिसूचनेबद्दल बोलत आहोत. अगदी बरोबर. जर आपण हे कायदेशीर यंत्रणेच्या मोठ्या चित्राशी जोडून पाहिले तर लक्षात येईल की ही अजिबात साधी चूक नाहीये. भाग 4 आणि भाग 4 हे केवळ पानांचे क्रमांक नाहीत. अच्छा. राजपत्र किंवा गॅझेट हे कायद्याचे एक अत्यंत काटेकोर दस्तऐवज असते. आपण समजून घेऊया की हा जो भूदान अधिनियम आहे तो राष्ट्रपतींची संमती असलेला एक विशेष कायदा किंवा सेंट्रल लॉ आहे. म्हणजे या कायद्याला थेट राष्ट्रपतींची मान्यता आहे. होय, जमिनीशी संबंधित हा कायदा असल्यामुळे त्याला राष्ट्रपतींची संमती लागते. आणि कायद्याच्या अत्यंत स्पष्ट मार्गदर्शक तत्वानुसार जेव्हा अशा केंद्रीय किंवा राष्ट्रपतींची संमती असलेल्या विशेष कायद्यांतर्गत कोणतीही अधिसूचना काढली जाते तेव्हा ती राजपत्राच्या भाग 4 मध्येच प्रसिद्ध होणे अनिवार्य असते. हे जरा अजून सोपे करून सांगता येईल का? म्हणजे नक्की फरक काय आहे? नक्कीच. राजपत्राचा भाग 4 हा बेसिकली अशा कायद्यांसाठीचा एक VIP कक्ष आहे ज्यांना थेट राष्ट्रपतींची मान्यता आहे. या उलट भाग 4 हा सामान्य राज्यस्तरीय नियम किंवा प्रशासकीय आदेशांसाठी असतो. अच्छा. एखाद्या केंद्रीय कायद्याची अधिसूचना भाग 4 मध्ये टाकणे हे एखाद्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी स्थानिक बसचा पास दाखवण्यासारखे आहे. तो पास प्रवासासाठी पूर्णपणे अवैध ठरतो. तशीच ही अधिसूचना कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे अवैध ठरते. याला कायद्याच्या भाषेत प्रोसिजरल व्हायोलेशन म्हणतात. बापरे, म्हणजे ही केवळ छपाईची चूक नाही तर कायद्याच्या मूळ प्रक्रियेचाच अवमान आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शासनाला हे माहीत नाही असेही नाहीये. कागदपत्रांमध्ये रमेश दाणे आणि विनोद कुमार जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिले आहे की 16 ऑगस्ट 2004 रोजी शासनाने योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून एक अधिसूचना भाग 4 मध्येच छापली होती. बरोबर. आणि निवेदक हेही निदर्शनास आणून देतात की ही तांत्रिक चूक फक्त 2026 मध्ये झालेली नाही, 2019 मध्येही शासनाने नेमकी हीच प्रक्रियात्मक चूक केली होती. जेव्हा एखादी गोष्ट वारंवार चुकीच्या पद्धतीने केली जाते तेव्हा ती केवळ साधी चूक राहत नाही तर तो एका मोठ्या प्रशासकीय गोंधळाचा भाग बनतो. आता तुम्ही 2019चा उल्लेख केलाच आहे, तर आपण त्या वर्षाकडे वळायला हवे. कारण या कागदपत्रानुसार 2019चे भूत अजूनही या भूदान चळवळीच्या मानगुटीवर बसलेले आहे. 30 मे 2019ची अधिसूचना क्रमांक 161 ह्या अधिसूचनेवर इतका मोठा वाद का झाला होता? ती इतकी बेकायदेशीर का मानली गेली? 2019ची ती अधिसूचना हा प्रशासकीय अनागोंदीचा एक उच्चांक होता असं म्हणता येईल. त्यात 2 अत्यंत गंभीर आणि मूलभूत चुका होत्या. ह्या चुका केवळ प्रक्रियेच्या होत्या तर त्या या चळवळीच्या मूळ रचनेलाच धक्का लावणाऱ्या होत्या. बापरे, म्हणजे नक्की काय? पहिली चूक होती नावाची आणि कार्यक्षेत्राची. त्या अधिसूचनेत द महाराष्ट्र भूदान यज्ञ बोर्ड हे नाव वापरून एक नवीन मंडळ स्थापन करण्यात आले. पण यात चुकीचे काय आहे? ते महाराष्ट्राचे मंडळ आहे तर नाव तेच असणार ना? इथेच खरा इतिहास समजून घेणं गरजेचे आहे. मुळात 1953चा जो मूळ कायदा होता तो केवळ विदर्भ क्षेत्रासाठी लागू होता. त्यामुळे वैधानिकदृष्ट्या भूदान यज्ञ मंडळ हे नाव फक्त विदर्भापुरते मर्यादित होते. अच्छा. परंतु 1961 पासून विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राचे भूदानाचे काम महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समिती पुणे ही संस्था अत्यंत अधिकृतपणे पाहत आहे. असे असताना केवळ विदर्भापुरत्या मर्यादित असलेल्या एका कायदेशीर मंडळाला थेट महाराष्ट्र हे नाव देणे हा एक मोठा विरोधाभास होता. म्हणजे एका प्रकारे पुणे समितीचे जे अस्तित्व आहे आणि जो त्यांचा उर्वरित महाराष्ट्रावरचा कायदेशीर अधिकार आहे तो एका नावात बदल करून संपवण्याचा हा प्रयत्न होता. अगदी असाच स्पष्ट आक्षेप समितीने घेतला आहे. शासनाने असे करून पुणे समितीला पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी मोठी चूक ही शिफारशीची होती जी याहूनही अधिक धक्कादायक आहे. अच्छा. कायद्यानुसार नवीन भूदान मंडळाची स्थापना करण्यासाठी किंवा सदस्य निवडण्यासाठी अखिल भारतीय सर्व सेवा संघ वर्धा यांची अधिकृत शिफारस असणे अनिवार्य आहे. हा कायद्याचा भाग आहे. म्हणजे शासनाला स्वतःच्या मर्जीने कोणालाही नेमता येत नाही? अजिबात नाही. पण 2019 मध्ये काय केले? त्यांनी वर्ध्याच्या मुख्य संघाची शिफारस घेतलीच नाही. त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश सर्व सेवा संघ मुंबई यांची शिफारस घेतली.
म्हणजे ज्या संस्थेला शिफारस करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकारच नाही, त्यांच्या सांगण्यावरून संपूर्ण राज्याचे एक वैधानिक मंडळ स्थापन केले गेले. हे तर खरोखरच अवाक करणारे आहे. म्हणजे प्रशासकीय पातळीवर एवढ्या मूलभूत चुका कशा काय होऊ शकतात? कोणाची शिफारस घ्यायची, मंडळाचं नाव काय असायला हवे, या तर अतिशय प्राथमिक गोष्टी आहेत. इथे मला एक शंका येते. या ज्या चुका आहेत, चुकीच्या संस्थेची शिफारस घेणे किंवा चुकीचं नाव देणे, हे केवळ अज्ञानातून झाले असेल की यामागे एका विशिष्ट समितीला पद्धतशीरपणे बाजूला काढण्याचा काही प्रशासकीय हेतू असू शकतो? यामागे नेमका काय हेतू होता हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. पण समितीच्या निवेदनांमधून ही शंका नक्कीच निर्माण होते. आणि म्हणूनच या बेकायदेशीर प्रक्रियेला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. अच्छा, म्हणजे प्रकरण कोर्टात गेले? हो. हा कायदेशीर संघर्ष इतका स्पष्ट आणि भक्कम होता की सरतेशेवटी 23 जून 2021 रोजी शासनाला स्वतःचीच ती बेकायदेशीर अधिसूचना मागे घ्यावी लागली. ते मंडळ त्यांना बरखास्त करावे लागले. पण या सगळ्या न्यायालयीन लढाया आणि प्रशासकीय गोंधळामुळे ना, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. वरच्या पातळीवर चाललेल्या या कागदी लढाया, आणि ब मधील फरक, अधिकारांची खेचाखेची, या सगळ्याचा जमिनीवर काय परिणाम होतो? हा या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्वाचा आणि वेदनादायी भाग आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा सरकारकडून अशा गंभीर प्रशासकीय चुका होतात आणि कामकाज थांबतं, तेव्हा सामान्य लोकांचे काय होते? हे प्रशासन ठप्प होणे म्हणजे नक्की काय? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. या कागदी लढायांचा थेट फटका तळागाळातील भूमिहीनांना बसतो. याच संदर्भात कागदपत्रांमध्ये 28 मे 2021 चे एक अत्यंत खळबळजनक पत्र आहे. महसूल विभागाचे तत्कालीन कक्ष अधिकारी गणेश खताळे यांनी एका पत्राद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील भूदान आणि ग्रामदान मंडळांचे कामकाज पुढील आदेशापर्यंत थांबवण्याचे आदेश दिले. बापरे, एका साध्या पत्राने संपूर्ण राज्यातील एका मोठ्या चळवळीचे काम ठप्प केले गेले? होय. वैधानिक कायद्यांतर्गत चालणारे कामकाज असे अनिश्चित काळासाठी रोखून धरणे हे पूर्णपणे अधिकार बाह्य आहे. कोणाला जमीन वाटप करायची असेल, वारसा हक्काची नोंद करायची असेल किंवा शेतीसाठी कर्ज घ्यायचे असेल तर काहीही होऊ शकत नाही. म्हणूनच या समित्यांनी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे काही अत्यंत स्पष्ट, तातडीच्या आणि कायदेशीर मागण्या केल्या आहेत. आपण त्या मागण्यांची एकदा सविस्तर उजळणी करूया, जेणेकरून या निवेदकांचा नेमका उद्देश स्पष्ट होईल. हो, नक्कीच. पहिली आणि सर्वात तातडीची मागणी म्हणजे 8 मे 2026च्या शासन निर्णयातील शासनाची पूर्वमंजुरी घेण्याची जी अधिकारबाह्य अट लादण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी. हो, कारण ती अट मंडळाची मूळ स्वायत्तता आणि कायद्याने दिलेला अधिकार हिरावून घेते. दुसरी मागणीही त्या प्रक्रियेशी संबंधित आहे. 6 मे 2026ची अधिसूचना जी चुकीने राजपत्र भाग 4ब मध्ये छापली आहे, तिचे वर्गीकरण त्वरित सुधारून ती कायदेशीर प्रक्रियानुसार भाग 4अ मध्ये हस्तांतरित करावी, जेणेकरून कायद्याचा सन्मान राखला जाईल. अत्यंत महत्त्वाची मागणी म्हणजे मे 2021ची जे कामकाज रोखणारे कक्षाधिकाऱ्याचे पत्र आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून रद्द करावे. नवनियुक्त मंडळांना त्यांची वैधानिक कार्य पुन्हा सुरू करण्याची त्वरित परवानगी द्यावी. या संपूर्ण विवेचनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या ज्या मागण्या आहेत त्या केवळ एखाद्या कार्यालयातील खुर्ची मिळवण्यासाठी किंवा सत्तेच्या अधिकारांसाठी केलेल्या नाहीयेत. या मागण्यांच्या केंद्रस्थानी ते हजारो भूमिहीन लोक आणि ती 20 गावे आहेत ज्यांचे जमिनीचे हक्क आणि जगण्याचे प्रश्न या प्रशासकीय लाल फितीमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आणि तिथेच या सखोल विश्लेषणाचे सार दडलेले आहे. भूदान आणि ग्रामदान यांसारख्या चळवळींची सुरुवात समाजातील तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्यात आपुलकी निर्माण करण्यासाठी आणि संपत्तीचे समान वाटप करण्यासाठी झाली होती. पण जेव्हा अशा अत्यंत उत्स्फूर्त लोकचळवळींना एका कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीत बसवले जाते, तेव्हा एक गुंतागुंतीचा संघर्ष उभा राहतो. अगदी खरंय. संस्थांना दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी कायद्याची गरज नक्कीच असते. पण तोच कायदा आणि त्याचे प्रशासकीय नियम जेव्हा त्या संस्थेला एका साच्यात अडकवून ठेवतात, तेव्हा चळवळीचा मूळ उद्देशच बाजूला पडतो आणि उरतात त्या फक्त अटी आणि शर्ती. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की कशा प्रकारे अधिकारबाह्य आदेश, राजपत्रातील अ विरुद्ध ब सारख्या तांत्रिक चुका, बेकायदेशीर शिफारशी आणि कामकाज रोखणारी पत्रे यांनी एका ऐतिहासिक चळवळीला एका जागेवर पूर्णपणे खिळवून ठेवले आहे.
पण हे सर्व कागदपत्रांचं विश्लेषण संपवताना एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. तो कोणता? आचार्य विनोबा भावेंनी जेव्हा पदयात्रा करून लोकांच्या दारात जाऊन जमिनीचे दान मागून भूमिहीनांना जगण्याचा अधिकार देण्याची एक अत्यंत क्रांतिकारी कल्पना मांडली होती, तेव्हा त्यांना स्वप्नात तरी वाटले असेल का की भविष्यात या चळवळीसमोरील सर्वात मोठे आव्हान हे जमीनदारांचा विरोध किंवा समाजाची मानसिकता हे नसेल, तर सरकारच्या फायलींमधील पूर्वमंजुरीच्या कागदी अटी आणि प्रशासनाचे नियंत्रण हे असेल? जेव्हा एखादी लोकोपयोगी आणि नैतिक मूल्यांवर आधारित चळवळ पुढे जाऊन पूर्णपणे सरकारी कायद्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहते, तेव्हा एखादी चळवळ संस्थात्मक केल्यावर ती अधिक मजबूत होते की त्या लाल फितीच्या कारभारात त्या चळवळीचा मूळ आत्माच कायमचा हरून जातो? आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.